सर्व महंतांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत सर्व साधू महंतांच्या हस्ते या ठिकाणी पार पडत आहे. चंद्रमा मनसोजा तश्चक्षो गौतम अर्थित शुभ सरिता आली शंकर जपि त्वरिता ब्रह्माचली होई प्रकटा सर्वांच्या विनंतीचा सन्मान देऊन मंडपामध्ये येण्याची कृपा आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय आमदार साहेब आणि सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की शारमकारो थामासाल स्वाहा देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो मन प्राणेन्द्रिय क्रिया प्रचोदयति तत्परया वरेश्वरोम. आता मध्ये पाणी घ्यायचंय. तिथे विष्णुस्तथावारो नक्षत्रम विष्णुरेव ज्येष्ठ तीर्थपूजन निर्विघ्नार्थम ब्राह्मणद्वारा आदौ पुत्र म्हणायचं आहे. आपलं स्वतःचं पूर्ण नाव घ्यायचंय. म्हणावं यजमान सपत्नीक सपरिवार समस्त हिंदू बांधवांना प्रतिनिधी सगळ बाधकांची निवृत्ती व्हावी. आता देव शुद्ध व्हावा, चित्त अंतकरण शुद्ध व्हावं. त्या अंतकरणामध्ये भगवंताने निवास करून असं तीर्थपूजन आपल्या आत्मा इथे संपन्न करून घ्यावं. हे करता आपण प्रायश्चित्त करतो. प्रायश्चित्त देणारी मुख्य देवता जी प्रजापालक महाविष्णू आहे ती राममधलंच काम आहे. मी आपला आभारी आहे की आपण सांगितलं की चांगली कामं झाली मागच्या वेळेला आणि आज 11-12 वर्ष टिकले सुद्धा. परंतु हे जे तुम्ही नवीन काय सांगता ते मी त्याची नोंद घेतो आणि जोपर्यंत चुकला असेल त्याच्याकडून ते काम परत व्यवस्थित करून घ्यावं लागेल. ग्रामीण असं एकंदरीत गावकऱ्यांची भावना आहे. नाही, आता मी सांगितलं नाही की आता ह्या तेवढ्या भागामध्ये आता इथे चांगली कामं झालेली आहेत ते आपण पाहतोच आहोत. रिंग रोड पासून तर या सगळ्या सिमेंट कॉन्क्रीट असता तलावावर सगळीकडे. आता आणखी जवळजवळ जे आहे 116 कोटी रुपयाची कामं आहेत ना त्याच्यामध्ये आपण झाले. ती कामं सुद्धा होती. परंतु एकच आहे की त्या सगळ्याचं जे आहे लोक येणार मग इथे असतील, नाशिकला असतील, कुठे असतील, ते तीर्थ म्हणून जे घेणार आहे ते शुद्ध असलं पाहिजे. ते पहिल्यापासून मी सांगतो. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी सगळ्यात जास्त जर लक्ष जर कुठे द्यायचं असेल तर गंगेमध्ये पाण्यामध्ये प्रदूषण होणार नाही आणि मग ते साफ स्वच्छ शुद्ध पाणी तीर्थ म्हणून लोक जगभर घेऊन जातात याची जाणीव सर्व अधिकाऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे. परंतु आता गाड्या वाढल्या, लोकसंख्या वाढली, त्यामुळे अधिक कामाची गरज पडायला लागलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे आहे जास्तीत जास्त निधी जे उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आणि एकूण 28,000 कोटी रुपयाची कामं जी आहेत त्या सिंहस्थाच्या संदर्भामध्ये आता करायचं ठरलं आहे. आता माझी विनंती एवढीच आहे की कामं जी आहेत ती वेळेवर व्हायला पाहिजेत आणि ही चांगल्या दर्जाची व्हायला पाहिजे. आम्हाला स्वतःला आनंद आहे. आता मी आता आलो तिथून सिमेंट कॉन्क्रीट एका ठिकाणी फक्त खड्डा होता बाकी 10-11 वर्ष झाली संपूर्ण सगळं आहे तिथे इंटॅक्ट. इथे काय सराव काय वरती काय पाहण्यापर्यंत समाज एकदम येऊन गेला. कारण लोक आता जागृत झालेले आहेत. लोक प्रश्न विचारणार तुम्हाला की तुम्ही एवढे पैसे खर्च केलेत, मग रस्ता कुठे आहे, मग तो रस्ता खराब कसा काय झाला, असं समजून चालायचं नाही की आता आपण केलं आणि गेलो. लोक विचारतील. म्हणून जे कोणी अधिकारी असतील, कंत्राटदार असतील, त्याने नीट ही सगळी कामं केली पाहिजे, वेळेवर ही कामं केली पाहिजेत आणि सगळी कामं दर्जेदार झाली पाहिजेत असं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मला असं वाटेल की आता आपण काहीतरी करू आणि आता 1 वर्षामध्ये संपला विषय सिंहस्थाचा किंवा विसरतील लोक, असं नाही. आम्हाला सिंहस्थाबद्दल तर आनंद, आस्था, प्रेम सगळं काय आहे. पण त्या निमित्तानं इथे येणारे जे कोट्यावधी लोक आहेत, कावणाला आहे, त्र्यंबकेश्वरला आहे, नाशिकला आहे, त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तिथे रस्ते आणि इतर सगळ्या कामाची सोय होते आहे आणि ती सोय कायम इथल्या स्थानिक नागरिकांना
उपयोगी पडते आहे. त्यामुळे जे आहे काहीतरी कारण लागत असतं. आता मुंबई आहे, पुणे आहे, हे फार पुढे गेलं. पुढचं डेस्टिनेशन म्हणजे नाशिकच आहे. आणि मग त्या दृष्टीने जे आहे त्या जिल्ह्यामध्ये अधिक चांगली कामं होणं म्हणजे हा आपल्याला वारसा तर मिळालेला आहेच. धार्मिक काय पर्यटनाचा, रिलिजियस टुरिझम आपण ज्याला म्हणतो, तर त्याचा फायदा जो आहे हा बाहेरून येणाऱ्या लोकांना पण झाला पाहिजे, त्यांना आनंद वाटला पाहिजे आणि इथल्या लोकांना सुद्धा, स्थानिक लोकांना सुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करूनच व्यवस्थित कामं झाली पाहिजे. अधिकाऱ्यांनी सुद्धा लोकांना विश्वासात घेऊन कामं करा. त्यामुळे कुठेही जे आहे अडचण निर्माण होणार नाही आणि लोक सुद्धा तुमच्या कामाला मदत करतील. बस आता एवढंच सांगतो की आता पाऊस व्हायला खूप झालेला आहे आणि अजूनही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं नको व्हायला की पावसात काम केलं आणि गेलं वाहून आणि परत ते आता एस्केलेशन. हे सगळं अधिकाऱ्यांनी जे आहे त्यांची जबाबदारी आहे. कुठे कसं काम करून घेणं, ते ती जबाबदारी पार पाडतील अशी मला विश्वास है साहब। मैं अभी क्या कहूँ कि जो हुआ है आपके सामने जो है सारी बातें हैं, मगर इसके बारे में अगर इससे पहले जल्दी होता है तो शायद बहुत सारा जो बाद में जो है लाठीचार्ज, वहाँ का उद्रेक और दुनिया भर में जो है ये सारी चीजें गई, वो शायद नहीं जाते। तो जो इस्तीफा उन्होंने दिया कल, तो अगर 15-20 दिन पहले ही दे देते, उससे भी ज्यादा इम्पोर्टेंट ये था 2-4 दिनों के बाद अगर वो बैठे हैं तो कोई तो भी जो है सीनियर लोग जाके वहाँ चर्चा भी कर लेते हैं। मगर सोनम वांगचुक जो है वो 26 दिन तक उनको भी अनशन करना पड़ा। इन सारी चीजों का जो है एक उद्रेक, एक गुस्सा, क्रोध जो है लोगों में दिखाई दिया। अब इसको ठंडा करना चाहिए और बातचीत, संवाद सबके साथ रखना चाहिए। और ये जो उदाहरण है वो सिर्फ दिल्ली जंतर मंतर के लिए नहीं है, ये नासिक के लिए भी है, ये महाराष्ट्र के लिए भी है, ये पूरे देश भर के लिए है। ये लोगों को सुनना चाहिए, संवाद रखना चाहिए और उस ढंग से जो है काम करना चाहिए। शरद पवार जी और आज कुंभ मेले को लेकर आज यहाँ पर पूजन हुआ है, उस बारे में क्या कहेंगे आज? इसके बारे में मुझको कहा ना, इधर काम पहले हुआ था, अब और ज्यादा काम करने की आवश्यकता है। तो 146 करोड़ का काम जो है इस विभाग में हो रहा है। चलिए।